तर मुंबईमधून अजित पवार बोलतात, थेट जाऊया। 1000 हेक्टरचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत। 25 जिल्हे 10,000 हेक्टरचे पंचनामे, पुढचेही पंचनामे चालू आहेत। बऱ्याचशा ठिकाणी पत्रे उडून गेल्यामुळं त्या आमच्या गरिबाचं किंवा संबंधित ग्रामस्थाचं नुकसान झालेलं आहे। काही ठिकाणी विजा पडल्यात आणि विजा पडून देखील जीवितहानी झालेली आहे, कुठं जनावरं मृत्युमुखी पडलेली आहेत। त्या सगळ्याचे पंचनामे करायला सांगितलेले आहेत। कुठेही काही मधल्या काळामध्ये घटना घडल्या त्यावेळेस NDRF आणि SDRFचे सगळे जवान बोलून, त्यांची टीम बोलून, त्याच्यातून जे कोणी बेपत्ता होतं त्यांना शोधण्याचं काम झालं। अर्थात त्याच्यातले बहुतेक मृतदेह हातामध्ये लागले, कुणी वाचलं नाही। विशेषतः उजनीमध्ये जी घटना घडली त्याच्यामध्ये एक जण जो पोहून आला तेवढाच वाचला, बाकीचे जण तिथं मृत्युमुखी पडले। त्यांना सरकारच्या वतीनं जे काही फुलाची पाकळी त्यांच्या परिवाराला द्यायला पाहिजे ती द्यायची घोषणा स्वतः मुख्यमंत्र्यांनी केली आणि त्याच्याबद्दलचे पुढच्या काही गोष्टी, विशेषतः डोंबिवलीला जो स्फोट झाला त्याच्यामध्ये जखमींवर उपचार करण्याच्याकरता सरकारने पुढाकार घेतला। बाकीच्याही मृतांच्या नातेवाईकांना मदत त्या ठिकाणी केली। किंवा पुण्यामध्ये देखील ज्या काही घटना घडल्या, जळगावला घटना घडल्या, नागपूरला घटना घडल्या, त्या सगळ्याच्याच बद्दल अतिशय कडक पद्धतीनं त्याच्या सगळ्या चौकशी करण्याच्या सूचना या राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आल्या। स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिल्या, उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आणि सरकारने त्याच्या पद्धतीनं सूचना दिल्या। त्या सगळ्या दिल्यानंतर पुण्यामध्ये 2 पोलीस अधिकाऱ्यांच्यावर पण कारवाई करण्यात आलेली आहे। डॉक्टरांच्या ब्लड रिपोर्ट जे घेतात तिथल्या डॉक्टरांच्यावर पण कारवाई करण्यात त्या ठिकाणी आलेली आहे। आणि ह्याच्यामध्ये ज्या श्रीमंत व्यक्तीच्या मुलांनी जे काही कृत्य केलं ते अतिशय बेजबाबदारपणाचं आणि पालकांनी दुर्लक्ष केल्यामुळे हे सगळं घडलं आणि निष्पाप 2 मुलांना, एका मुलाला आणि एका मुलीला स्वतःचा जीव गमवावा लागला, काही त्यांचा दोष नसताना। आणि त्यामध्ये देखील आता त्या मुलावर पण कारवाई केलेली आहे, त्याच्या वडिलावर पण कारवाई केली आणि त्याच्याही वडिलावर कारवाई केली। म्हणजे नातवावर, वडिलावर आणि आजोबावर अशा पद्धतीनं ती कारवाई त्या ठिकाणी केली गेलेली आहे। कुठल्याही परिस्थितीत आता काही राजकीय व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारची भूमिका मांडतात। अर्थात प्रत्येकाला आपलं आपलं मत व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्याच्यामध्ये सक्त अशा प्रकारची कारवाई करण्याच्या सूचना ह्या देण्यात आलेल्या आहेत। पुण्याच्या बाबतीत जे आहेत तेच, जळगावच्या बाबतीत तेच, नागपूरच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचं त्याच्यामधली कारवाई ही झालेली आहे। हे पण मला आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे। आपल्याला काही विचारायचं असेल तर विचारा। या संदर्भामध्ये आज आम्ही फार तर बसणार होतो, पण आज आमची मीटिंग होती ही ती साधारण 11ला सुरू होऊन 3 वाजेपर्यंत चालणार होती, प्रेस धरून। त्याच्यामुळे ते उद्याच्याला आम्ही बसणार, म्हणजे आज रात्री आम्ही काही जण बसतोय माझ्या घरीच आणि त्याच्यात आम्ही चर्चा करू आणि उद्याच्याला CM DCM पण त्या मीटिंगला असतील। त्याच्यातनं ती मीटिंग संपल्यावर मी त्यांच्याशी पण चर्चा करेन। हो का, मी लोकप्रतिनिधी आहे, राज्याचा उपमुख्यमंत्री। कुणी आता तुम्ही पत्रकार म्हणून मला प्रश्न विचारता, तुमचा तो अधिकार आहे, पण उद्या पत्रकार म्हणून एखाद्याने माहिती दिली की अजित पवार इथं हे घडलेलं आहे आणि तुम्ही पालकमंत्री असणाऱ्या ठिकाणी घडलेलं आहे,